पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ। मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही, हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार। निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण। ग्राहकांना दिलासा। देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचितसे कोसळले। 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपये। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार। गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी बुडाले। मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये सुद्धा 10% घसरण। ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देशांमध्ये तणाव। 50हून अधिक देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी प्रयत्न। हजपूर्वी भारत पाकिस्तानसह 14 देशांच्या व्हिसावर सौदी अरेबियाची तात्पुरती बंदी। जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार। उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। वर्ध्याच्या आर्वीमध्ये झाड कोसळल्यामुळे 3.5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। आईवडिलांसोबत मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेली असताना चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळलं। कौटुंबिक वादातून पतीची पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न। मध्यरात्रीच्या सुमारास घर पेटवलं। घटनेमध्ये आरोपी पती सुद्धा जखमी। नाशिकच्या सिन्नरमधली सोनारी गावातली घटना। मुंबईच्या तापमानात आठवडाभरात चढउतार जाणवणार। राज्यातील अनेक भागांमध्ये 2 ते 3 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता। अकोल्यामध्ये 43.2 तर धुळ्यामध्ये 42 अंश तापमानाची नोंद।